नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचं स्वागत आहे अर्चनास किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। तर चला मग। इथे आपण घेतले आहेत अर्धा किलो गाजर, अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि ते मी गरम करून थंड केलेलं आहे। आणि इथे ड्रायफ्रुट्स घेतले आपण, बदाम, किसमिस, पिस्ता, काजू, इलायची पावडर आणि अर्धा वाटी तूप। इथे ड्रायफ्रूट जे घेतले आहेत, हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता इथे आपण गाजर छिलायला घेऊन आधी सर्व गाजर आपण इथे छिलून घेऊ। इथे आपले गाजर छिलून झालेले आहे। आता आपण गाजरला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करू। आधी हा भाग कापून वेगळा करून घ्यायचा। आता याला असे छोटे छोटे पीसमध्ये कट करायचे। कट करून झाले आहेत। आता आपण याला छान धुवून घेऊ। गॅसवर आपण एक कुकर घेतलेला आहे, कुकरला गरम होऊ देऊ। गॅस चालू करायची। ही अर्धी वाटी तूप घेतलं होतं आपण, हे अर्धी वाटी तूप टाकू याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण गाजर टाकू। आणि आता 5 मिनिट आपल्याला गाजरला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत। हे बघा, छान गाजर तुपामध्ये छान शिजत आहेत। गॅस स्पीडमध्ये ठेवायची, स्पीड गॅसवरच छान तुपामध्ये गाजर परतून घ्यायचे। 5 मिनिटं झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये दूध टाकू। अर्धा लिटर दूध घेतलं होतं आपण, ते अर्धा लिटर दूध टाकू याच्यामध्ये। छान मिक्स करून घेऊ। झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ। गॅस स्पीडमध्येच ठेवायची आणि 1 शिट्टी काढून घ्यायची। 1 शिट्टी झाल्याच्या नंतर गॅस कमी करून घ्यायची, मीडियम करून घ्यायची आणि मग दुसरी शिट्टी काढून घ्यायची। आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। 1 शिट्टी आपण स्पीड गॅसवर करून घेतली आणि दुसरी शिट्टी ही कमी गॅस करून घेतली आहे। आता कुकरला आपण थंड होऊ देऊ। आपला कुकर थंड होईपर्यंत आपण इथे गॅसवर ड्रायफ्रुट्स हे तुपामध्ये थोडेसे परतून घेऊ। ते इथे मी एक छोटा पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप टाकू। गाजरमध्ये जेवढं जास्त तूप आपण वापरून तेवढा जास्त टेस्ट गाजरच्या हलव्याला येतो। किसमिस, बदाम आणि काजू आपण हे तुपामध्ये परतून घेऊ। दोन मिनिटं झाले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आपला कुकर पण थंड झालेला आहे। गाजर पण छान मऊ झाले आहेत। त्याची दारघोरणी घ्यायची आणि दारघोरणीने याला असं बारीक करायचं। असं अधूनमधून बारीक करत राहायचं आणि गॅस कमी याच्यावर ठेवायची। खूप कमी पण नाही आणि खूप स्पीडमध्ये पण नाही। जोपर्यंत हे दूध पूर्ण आटून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं। गॅस खूप कमी पण नाही ठेवायची आणि असं त्याला बारीक करत राहायचं दारघोरणीने। हे बघा, पूर्ण दूध आटलेलं आहे आपलं आता। तर इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर। आता इथे आपण साखर ॲड करू। मेन ही साखरच आहे आणि तीच वस्तू आपण इथे मिसळू। आता ह्या साखरेला छान
वेळखोळ द्यायचं, साफीला सुद्धा पाणी सुटेल, ते पाणी पूर्ण आटू द्यायचं. आपले गाजर पूर्ण बारीक झाली आहे. साखर छान गाजरमध्ये वेळखोळ देऊ. तर बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे. गॅस मी स्पीडवरच ठेवली आहे. स्पीड गॅसवरच मी हे पूर्ण आटवून घेतलं. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू. आणि इलायची पावडर. गॅस स्पीडमध्येच आहे. स्पीड गॅसवरच छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, इथे आपला गाजरचा हलवा रेडी आहे. आता गॅस बंद करून देऊ आणि एका बाउलमध्ये आपण गाजरचा हलवा काढून घेऊ. हे बघा, बघू शकता आपला गाजरचा हलवा रेडी झाला. एका बाउलमध्ये आपण गाजरचा हलवा काढून घेऊ. आता आपण काय करू, या हलव्यावर थोडासा खोबरा किस इथे कोणताही वापरू शकता, जाडा किंवा बारीक पिसते. हा आपला गाजरचा हलवा तयार.